नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगातल्या 3 गोष्टी तुम्हाला कधीही निराश करत नाहीत. एक सूर, दुसरं फूल आणि तिसरं मूल. या 3 गोष्टीतली निरागसता तुम्हाला एका मिनिटात शांत करते. पण जितकी माणसं तितक्याच प्रकृती आणि त्यापेक्षा कैक पट अधिक विकृती. त्यामुळेच नवी मुंबईच्या पूर्वा प्ले ग्रुपचं CCTV फुटेज जेव्हा टीव्हीवर दिसलं तेव्हा प्रत्येक संवेदनशील मनाच्या काळजाचा ठोका चुकला. संतापानं मेंदू फुटेल की काय अशी अवस्था होती. कारण 10 महिन्याच्या चिमुकलीचा ज्या पद्धतीनं अफसानानं छळ केला त्याला कुठलीही शिक्षा कमी पडेल. पण मुद्दा असा आहे की लहान मुलांना सांभाळायला तितकीच मऊ मनाची माणसं हवी. मग अशी लोक इतक्या असंवेदनशील लोक या अशा कामात येतातच कुठून? पाळणाघरांची सर्रास उघडली जाणारी दुकानं इतक्याच बेफिकिरीनं चालतात का? आणि लोकांनी यापुढे आपल्या चिमुकल्यांना सोडून जाताना विश्वास तरी कसा ठेवायचा? म्हणूनच आजचा विषय आहे, पाळणाघरं छळछावण्या झाल्यात का? आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत पीडित मुलीची म्हणजे चिमुकलीची आई आहे रुचिता सिन्हा आपल्यासोबत आहेत. चाइल्डलाईनच्या अनुराधा सहस्रबुद्धे, शिवसेना नेत्या नीलमताई गोरे असणार आहेत, पाळणाघर संस्थापिका संध्या मुळे आणि अभिनेत्री गिरिजा ओक आपल्यासोबत असणार आहेत. पण मी सुरुवातीला रुचिताताई यांच्याकडे देईन. रुचिता जी, कल से सब लोग सुन रहे हैं, पूरा महाराष्ट्र देख रहा है, नेशनल टेलीविजन पे जा रहा है कि किस तरीके से बहुत यानी कि जिस तरीके से अफसाना ने उसे मारा है वो देखते हुए किसी का भी शर्मसार हो गई है पूरी दुनिया. ये अच्छी बात तो नहीं है. लेकिन जब आप पहले बार उसको लेके यानी कि वो फिलहाल आप जो कंप्लेंट लेके प्ले ग्रुप के यहाँ पे गई थी, डे केयर सेंटर में गई थी, तो वहाँ का रिस्पांस आपको कैसा था और पुलिस का रिस्पांस कैसा था स्पेशली? सबसे पहले मैं AVP माझा को थैंक्स बोलना चाहती हूँ, क्योंकि अगर मुझे लगता है अगर आप लोगों ने या पूरी मीडिया ने इस बात को इस लेवल तक नहीं लिया होता तो शायद मेरी बेटी को जो भी उसके लिए एक्शंस लिए जा रहे हैं वो शायद उसको न्याय नहीं मिलता. सबसे पहले आप लोग को थैंक यू कि मेरी बेटी जो अभी बोल भी नहीं सकती, आप लोग उसकी आवाज बन के सामने आए और पूरे देश को आप लोग ये दिखा रहे हैं. जब 21 को ही मेरी बेटी को मैं लेने गई, वो बेहोश अनकॉन्शियसली वहां पे पड़ी हुई थी. मैंने तभी उसको बोला. प्रियंका निगम ने उसको एकदम डिनाई किया कि उसके डे केयर में ऐसा नहीं हुआ है. वो एंड इनिशियली पुलिस ने भी मेरी मदद की, पर जो कार्रवाई उनको जितनी तत्परता से करनी चाहिए थी उस अकॉर्डिंगली नहीं किया उन्होंने. अच्छा रुचिता जी, मुझे एक FIR करने के लिए 2 दिन लग गया. 22 तारीख को मेरा FIR दर्ज हो सकता था. पुलिस चाहती तो हम 9 बजे उनका डे सेंटर खोल के वो फुटेज चेक कर सकते थे, लेकिन रुचिता जी, हम आपकी भावनाओं को समझ सकते हैं. हमें भी उतना ही बड़ा सदमा लगा है जितना कि आपको लगा है. मैं फिर से पूछना चाहूंगा कि पुलिस का रिस्पांस कैसा था रिस्पांस? पुलिस ने आपको क्या बोला? मैं जब 22 तारीख को जब मैं डॉक्टर अशोक गावड़ी और मेरी मां ने ये अंदेशा जाहिर किया कि उसके साथ फिजिकल असॉल्ट हुआ है, उसको मारा गया है, मैं 22 तारीख की रात को मैं और मेरे हस्बैंड सेक्टर 7 खारघर पुलिस स्टेशन गए. उस दिन हमने कहा आप FIR नहीं दर्ज कर सकते हो, सबूत नहीं है हमारे पास, आप NC दर्ज कर सकते हो. पुलिस ने मैडम को बुलाया, प्रियंका निगम को, पर उन्होंने NC दर्ज नहीं की. वो उस टाइम मैंने उनको अपनी बेटी का फोटोज दिखाया था जिसमें बहुत क्लियर दिख रहा था कि उसको मारा गया है. 3 उंगली 4 उंगली का निशान उसके गाल पे क्लियर दिख रहा था. पुलिस उसको सबूत मान करके या ह्यूमैनिटी ग्राउंड पे भी मेरे साथ चल के उस डे केयर को ओपन करा के वो फुटेज चेक कर सकती थी, पर पुलिस ने इस बात को उस समय बहुत लाइटली लिया. कौन था वो अफसर, आपको याद है? 23 पुलिस ने ही बोला 8 बजे मुझे सारे फुटेज. एक सुनील गजानन सोपाटे साहब थे जो वहां के इंचार्ज थे उस टाइम, और एक और उनके साथ थे पर मुझे उनका नाम नहीं याद. क्या आप जब गई पुलिस स्टेशन में तो उसके बाद कितने घंटे के बाद FIR दर्ज हुआ? आपको क्या वहां पे कोई मदद की पुलिस ने? मैंने 3:30 बजे मैं मेड को, उसके ओनर को, सबको लेके मैं खुद गई. मैं और मेरे हस्बैंड उनको अपनी गाड़ी से लेके गए और हमने उनको बताया हमारी बच्ची के साथ ये हुआ है, अब आप एक्शन लीजिए. तो
हमें बोला कि जब तक हमें इंजरी रिपोर्ट नहीं आएगी तब तक हम इस पे कार्रवाई नहीं कर सकते, जबकि उनके पास फुटेज, जो कि आप लोग शायद दिखा रहे हैं, मैंने पूरा फुटेज नहीं देखा है, और जो फुटेज आप दिखा रहे हैं उसके बाद अशोक गावड़ी ने भी पुलिस स्टेशन फोन किया कि ये फुटेज के बाद आपको इंजरी रिपोर्ट की जरूरत नहीं थी, वो हम बाद में भी कर सकते थे, आप उस पर कार्रवाई कर सकते हैं। क्या रुचिता जी पर पुलिस ने मुझे, जब हम इंजरी रिपोर्ट लेके भी पहुंचे तो बोलिए। तो उन्होंने बोला कि जब तक 9 बजे से थोपाटे जी का ड्यूटी शुरू होगा और 9 बजे के बाद ही हमारी एफआईआर लिखी जाएगी, क्योंकि हम एक दिन पहले थोपाटे से मिले थे। पर क्या मैं ये अपने सिस्टम से भी पूछना चाहती हूँ कि अगर कोई ऐसी क्रूअल हरकत होती है तो क्या एक इंसान को इंचार्ज के आने का वेट करना होगा? उनके सीनियर मिस्टर काले बैठे थे, क्या उनके पास ये अथॉरिटी नहीं है कि वो हमारी एफआईआर लिख सकते थे? क्या आप ये तो बहुत गंभीर मामला है कि उन्होंने आपकी एफआईआर दर्ज नहीं करवाई। जब आप थोपटे साहब से मिली थी तो उनका रवैया कैसा था? मेरी एफआईआर रात के किससे मिली थी? मैं सॉरी, मैं सुन नहीं पाई। वो जो अफसर है, वो जो इंचार्ज जब ड्यूटी पे आए, जो थोपाटे जी थे, तो वो जब इंचार्ज ऑफ ड्यूटी पे आए तो उनका रवैया कैसा था? नहीं, वो जब 9 बजे के अप्रोक्सीमेटली आए 23 तारीख को, तो वो हमें ऊपर ले गए और हमारी एफआईआर लिखने की प्रक्रिया उन्होंने स्टार्ट की। पर ये सब करने के बीच में मुझे ख्याल से एफआईआर फाइनल होते होते हमें 1:30 या 1:45 हो गया था, और जब मैं 2 बजे एफआईआर साइन करने के बाद मैं वापस हॉस्पिटल पहुंची तो मुझे सेक्टर 10 फोरम के कुछ सोशलिस्ट अमर उपाध्याय और बालेश जी का फोन आया कि उन्होंने गांव वालों के कहने पे उस लेडी प्रियंका निगम को छोड़ दिया है। मैं और मेरे हस्बैंड वापस गए कि आपने उस लेडी के खिलाफ क्या कार्रवाई की गई है कि हमें पता चला आपने उसे छोड़ दिया है। तो उन्होंने कहा कि मैंने छोड़ा है। थोपाटे साहब ने बोला मैंने छोड़ा, आपको जिससे कंप्लेन करनी है आप करो, मैं किसी से नहीं डरता। क्या और फिर मेरे कहने पे उन्होंने उसको वापस लाया भी, उसके बाद छोड़ा होगा तो मुझे पता नहीं। रुचिता जी, क्या उन्होंने इतनी कम धाराएं लगाई थी, इतनी लीनियंट धाराएं लगाई थी कि उसको बेल मिल गई, सेम डे उसको बेल मिल गई। आज शायद एक छोटे बच्चे ने भी बोला है कि उन बच्चों को रोज मारा जाता था, लकड़ी के बेत से उन बच्चों को रोज मारते थे। मैं उन पेरेंट्स को भी कहूंगी कि अगर आपके बच्चे उस डे केयर जाते थे तो प्लीज आप एवीपी माझा से या मेरे से या पुलिस से कांटेक्ट करिए और आगे आइए। रुचिता जी, ये सब हुआ तो क्या जब निकम जो थी जिसको बेल मिल गई, जिसको पुलिस ने बाद में घर पे छोड़ दिया था, तो उसके बाद आने के बाद पुलिस स्टेशन में भी आपसे बदसलूकी हुई, आपको धमकाया गया, ऐसा सुना हमने कल, क्या ये सच है? नहीं, मुझे उनके पति ने 22 तारीख रात में जब हम पुलिस स्टेशन गए तो 23 तारीख की सुबह उन्होंने बोला तुम पुलिस स्टेशन गए, मैं देख लूंगा। मैंने पुलिस से कहा आप मेरे साथ किसी कांस्टेबल को भेज दो, मैं उनके डे केयर पे जाके फुटेज चेक करूंगी। तो मुझे जो वहां पे बैठे थे उन्होंने कहा कि आपको डर लग रहा है? मैंने कहा नहीं ठीक है, अगर आप नहीं भेज सकते हो तो मैं खुद भी जाके फुटेज चेक करूंगी, क्योंकि मेरी बेटी का मामला है तो मुझे फुटेज चेक करना ही है। आपको रुचिता जी आसानी से फुटेज मिल गया था वो? नहीं, मुझे फुटेज के लिए भी एनसी दर्ज करनी पड़ी थी। उस एनसी के लिए भी मुझे उनके सीनियर मिस्टर काले करके थे, मुझे एग्जैक्ट नाम नहीं याद आ रहा है, उनसे पूरा मतलब उनसे बात करनी पड़ी और उनसे भी मेरा थोड़ा हॉट टॉक हो गया था। उन्होंने भी मुझे वो एनसी वो बात भी पूरी तरीके से सुनने के लिए वो लोग रेडी नहीं थे। वो फुटेज उन्होंने देखा, उसके बाद भी वो लोग ऐसे बात कर रहे थे। रुचिता जी, आपकी मांग क्या है? ये पुलिस वालों को भी कार्रवाई होनी चाहिए। अभी मेरी पुलिस ने सपोर्ट किया है और शायद मुझे जॉइंट कमिश्नर आए थे और उन्होंने बताया है कि उन्होंने अटेम्प्ट टू मर्डर 307 लगाया है मेरी बेटी पे।
मैं बस मेरी मांग ये है कि जो पुलिस हमारे आम आदमी के साथ कांटेक्ट करती है उसको इस लेवल तक ट्रेन किया जाना चाहिए कि एटलीस्ट वो हमारी भावनाओं को समझ सके और हमारी जो जिसके साथ गलत हुआ है उसके साथ और बदसलूकी ना किया जाए। रुचिता जी, हम आपकी भावनाएं समझ सकते हैं। पूरा महाराष्ट्र, पूरा देश आपके साथ है, एबीपी माझा भी आपके साथ है। बहुत मुश्किल है इस घड़ी में आगे जाना और सवाल पूछना भी बहुत मुश्किल है, मेरे लिए भी और सबके लिए भी। ये जानकर, ये देखकर हम लोग भी हैरान परेशान हैं। कल से सब तरफ यही विज्युअल्स दिख रहे हैं और इसी की चर्चा चल रही है। अनुराधाताई, मी तुमच्याकडे येईन। मुद्दा असा आहे की तुम्ही आता रुचिताताई ज्या म्हणाले ते तुम्ही ऐकलं, 10 मिनिटं त्या बोलत होत्या, त्या कुठल्या अवस्थेत आहेत, त्या कुठल्या मनावस्थेत आहेत ते तुम्ही समजू शकता। ही जर आपली अशी व्यवस्था असेल की ज्या व्यवस्थेमध्ये कुठे डे केअर सेंटर चालू आहे हे सरकारला माहीत नाही, पोलिसांना माहीत नाही, तिथं कशा पद्धतीने काम चालतं हे कोणालाही माहीत नाही, त्याच्यानंतर असा गुन्हा, इतका गंभीर गुन्हा घडल्यानंतर, इतक्या लहान बाळाला इतक्या निर्दयतेने मारल्यानंतर पोलीस अशा प्रकारे जर म्हणजे कारवाई करत असतील किंवा इतका ढिसाळपणा, हलगर्जीपणा करत असतील, तर आता ह्या छळछावण्या कशा आपण रोखायच्या, कशा बंद करायच्या, ह्याच्यावर कोण कसं नियंत्रण करणार? खूप अवघड प्रश्न आहे। आम्ही बरेच वर्ष हा लावून धरलेला आहे की सर्व पाळणाघरं लायसन्स्ड असावीत, पण कागदोपत्री लायसन्स्ड असूनही काही उपयोग नाही, कारण बाल कल्याण समिती किंवा महिला बाल कल्याण विभाग यांच्या अशा अनेक चांगल्या योजना असतात हे मॉनिटर करायच्या, तरीही आश्रमांमधून म्हणजे जी हॉस्टेल्स असतात अनाथांची किंवा असे प्ले ग्रुप्स असतात त्याच्यामध्ये अशा घटना वारंवार घडतात आणि किंबहुना कित्येकदा आमच्यासारख्या संस्थांना त्या आधी कळतात आणि मग सरकारकडे कळतात आणि नंतर आता त्या ज्या पोलिसांचा व्यवहार सांगत होत्या, दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की या सर्व प्रक्रियेत, फक्त ती कुठलीही न्याय प्रक्रिया असो, सगळे कायदे खूप छान आहेत आपल्याकडे, परंतु त्या न्याय प्रक्रियेत म्हणजे भीक नको कुत्रावर अशी व्यवस्था होऊन जाते आणि जो व्हिक्टीम असतो त्यालाच वारंवार तो गुन्हेगार असल्यासारखी वर्तणूक या सगळ्या प्रक्रियेत मिळते आणि ज्या आता रुजुताताई सांगत होत्या ते अगदी आम्ही सुद्धा चाइल्डलाईन मध्ये हा वारंवार अनुभव घेतो की सर्व पुरावे देऊन सुद्धा आमच्याकडे सगळं ज्ञान असून आम्ही सगळे पुरावे तयार करून घेऊन जरी पोलीस स्टेशनवर गेलो तरी पुष्कळदा वरिष्ठांचा हस्तक्षेप आणल्याशिवाय केसला हात लावत नाहीत आणि हात लावला तरी 5-5 तास FIR करायला लावतात आणि इकडून तिकडे चौकीवरनं पोलीस स्टेशननं चौकी, वास्तविक 0 FIR वगैरे ही सगळी नियमावली आपल्याकडे आहे। जवळच्या पोलीस चौकीनी कंप्लेंट घेतली पाहिजे, पोलीस स्टेशननी कंप्लेंट घेतली पाहिजे। त्यातून मला असं एक रुजुताताईंसारख्या पालकांना सांगावंसं वाटतंय आता या सगळ्या याच्यातला की आपण आजकाल ठरवून मूल जन्माला घालतो आणि त्यावेळेला हे पण नियोजन व्हावं की मूल एक ठराविक वयाचं होईपर्यंत आई किंवा वडिलांच्या देखरेखीखाली राहावं। एक तर घरून काम करता येण्याची आजकाल सुविधा आहे किंवा फ्लेक्सी आवर्सची सुविधा आहे, तर आजकाल आजी आजोबा काका काकू कोणी जरी नसले नाही तर मग आया आता काय करतात, प्रॅक्टिकॅलिटी आहे मला समजतंय हे आजकालच्या जीवनाची, जवळच्या कुठल्या तरी बाईकडे सांभाळायला देतात। ती बाई कदाचित चांगली असेल पण तिचे नोकर नसतील किंवा नोकर नसले तरी घरातली मुलं, आमच्याकडे अशा केसेस आहेत की घरातली पौगंडावस्थेतली मुलं काहीतरी त्यांना पॉर्नोग्राफी दाखवणं या मुलांना किंवा त्यांच्याबरोबर विचित्र चाळे करणं, तर ह्या सगळ्या आणि कायमस्वरूपी स्कार्स या मुलांच्या ती इतकी लहान आहेत की त्यांना सांगता पण येत नाहीये। अनुराधाताई, मी तुम्हाला मुद्दाम थांबवून थोडंसं विचारतो की आपल्याकडे देशभरामध्ये म्हणजे आपल्याकडे 2013 साली केंद्र सरकारनं अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन पॉलिसी ड्राफ्ट तयार केला होता, म्हणजे मी चुकत नसेल तर। त्याच्यानुसार पाळणाघरांचं रजिस्ट्रेशन, ॲक्रेडिशन अत्यावश्यक होतं। मुलांना काय शिकवायचं, अभ्यासक्रम काय असावा, तिथं कोणी शिकवावं, हे सगळं अत्यावश्यक होतं। आता ही जी म्हणजे ही विकृत महिला जी आहे अफसाना शेख, आता जी हिने याच्या आधी कुठे काम केलंय माहिती नाहीये, आता ही जर अशी लोक ह्या अशा पाळणाघरांमध्ये मुलांना सांभाळायला असतील, खरं तर आपल्याकडे म्हण आहे माय मोरानी मावशी जगो, तिला सगळी मुलं मावशी म्हणायची। ते आज सकाळी ज्याला आमच्या प्रतिनिधींनी तिथं बातचीत केली, तर ह्या लोकांपासून कसं मुलांना वाचवायचं, आता ह्यांना ह्याच्यासाठी काहीतरी नियमावली हवी की नाही आणि ती कोण आणि कधी तयार करणार? हाच नाही
नियमावली करूनही माझा मुद्दा तोच आहे की नियमावली करून त्याचं मॉनिटरिंग कोण करणार हा पहिला मुद्दा आहे. कारण आता सुद्धा ज्या मॉनिटरिंग सिस्टीम्स आहेत दे आर नॉट वर्किंग. नाहीतर एवढ्या मोठ्या आश्रमातनं हॉस्टेल्समधनं याच्या एवढ्या मोठे अत्याचाराचे प्रसंग घडलेच नसते ना. त्या मॉनिटरिंग त्यांना आता चाइल्ड वेलफेअर कमिटीज ज्या आहेत त्यांना मॅन्डेट दिलेलं आहे की किती दिवसात किती काय मॉनिटरिंग करायचं. आता हे प्ले ग्रुप जे असतात मी तुम्हाला वारंवार हेच सांगू इच्छिते की प्ले ग्रुप्स आणि हे जे रजिस्ट्रेशन खाली येतं का नाही इथपासनं म्हणजे त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सुद्धा माहित नाही. किंबहुना मी आज इतके वर्ष या क्षेत्रात काम करते मी वारंवार विचारते सिस्टीम्सना की काय लायसेन्सिंग सिस्टीम आहे आम्हाला कायदा दाखवा. अजून कोणी आहे एवढंच मला उत्तर मिळतंय. तर सामान्य माणसाला तर हे माहीत असायचंही कारण नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सोय म्हणून की माझ्याच बिल्डिंगमध्ये एखादी बाई तिची गरज आहे आणि माझी सोय होतीये असं म्हणून एक छोटंसं 4-5 मुलांचं किंवा असा प्ले ग्रुप सुरू करते किंवा पाळणाघर चालवते. कदाचित म्हणजे माझं घरगुतीच सांभाळते असं सांगितल्यावरून हे कुठल्या लायसन्स खाली आणायचं हे आता आई वडिलांनीच ठरवायला पाहिजे की अशा ठिकाणी मूल ठेवायचं का नाही ठेवायचं. अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर विषय आहे खरं तर आपल्या देशामध्ये. आणि मध्ये मध्ये जाऊन अतिशय गंभीर विषय आहे. 2011च्या जनगणनेनुसार माहिती म्हणून मी हे मध्ये काही गोष्टी सांगतोय खरं तर प्रेक्षकांच्या की 15,80,00,000 लहान मुलं जी 6 वर्षांच्या खाली आहेत की जी खरं तर म्हणजे फुलं आहेत खरं तर त्यांना आपण जसं घडवू तसे ती घडणार आहेत. मी आता पाळणाघर चालक आहेत आपल्यासोबत संध्याताई आहेत. संध्याताई तुम्ही पाळणाघर बरीच वर्ष चालवता, डे केअर सेंटर पण चालवता आणि प्ले ग्रुप सेंटर पण चालवता. आपण सर्रासपणे सगळ्यांना ब्लेम नाही करत आहोत की सगळीच पाळणाघरं वाईट आहेत आणि सगळीकडेच अशा घटना घडतात. तुम्ही खूप वर्षांपासून दादरमध्ये अशा ठिकाणी तुम्ही चालवता. काय काय सुविधा असायला पाहिजेत किंवा काय काय व्हायला पाहिजे किंवा तुम्ही काय काळजी घेता की मुलांचं संगोपन नीट होईल, मुलं शांत राहतील किंवा तिथं ती मुलं सुरक्षित, खरं तर सुरक्षित हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. केअर, त्यांची काळजी नीट घेतली जाईल आणि ती सुरक्षित राहतील. बेसिकली सर्वात आधी तर आम्ही असं सांगतो की स्वच्छता बोला सलगपणे बोला. कुठेही मुलांना लागणार नाही किंवा कुठेतरी असं बाहेर ऍक्सिडेंट होऊ शकेल अशा ठिकाणच्या सगळ्या ज्या सिच्युएशन्स किंवा ज्या जागा आहेत त्या आम्ही अवॉइड करतो. आणि खूप स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे मुलं टॉयलेटला बाहेर कुठेतरी जात आहेत. बऱ्याचशा चाळींमध्ये वगैरे दादरच्या जुन्या चाळींमध्ये असं आहे की बाथरूम टॉयलेट बाहेर असतात तर ते सुद्धा थोडंसं अनसेफ असतं की मुलं कुठे जातात मग त्यांना ते जंतू संसर्ग होऊ शकतो. तर अशा सगळ्या गोष्टी अवॉइड करायला हव्यात. आणि बेसिकली ऍज अ पालक म्हणजे एक पेरेंट म्हणून सुद्धा तुम्ही असं बघायला पाहिजे की काय रेशिओ आहे मुलांचा. आता जी प्ले ग्रुपवरच्या जे व्हिज्युअल्स दाखवत आहेत खूपशी मुलं झोपली आहेत आणि तिथे एका मुलीला झोपवते तर तो रेशिओ सुद्धा पालकांनी बघायला पाहिजे की फार तर 2 किंवा 3 मुलं एका आयाकडे असली पाहिजेत की जी आया सुद्धा मग ओव्हर स्ट्रेस होणार नाही. आणि बेसिकली जेव्हा तुम्ही घेता तर अशी ती बाई तर म्हणजे विकृतच वाटते खरं बघायला गेलं तर. कारण कुठलीही नॉर्मल बाई किंवा एक नॉर्मल आई असं कुठल्याच मुलाला वागवू नाही शकत. आणि जस्ट बिकॉज आता हे असं बघितल्यामुळे सुद्धा बऱ्याचशा पालकांना असं वाटेल की अरे आपण आपल्या मुलांना ठेवतो ते सेफ आहे की नाही. तर खरं सांगायचं तर पालकांची सुद्धा अशी जबाबदारी आहे की ते जिथे ठेवतात की जस्ट बिकॉज ते घराच्या जवळ आहे किंवा त्याचं नाव खूप मोठं आहे तर म्हणून तुम्ही ठेवू नका. तुम्ही स्वतःहून खात्री करून घ्या. आजूबाजूच्या इतर पालकांना सुद्धा विचारा अशा पद्धतीने. आणि त्या शाळेचा काय रॅपो आहे पालकांशी, कसे ती लोक ट्रीट करतात, काय करतात, अधनमधनं सारखं कम्युनिकेशन सुद्धा ठेवा. आता इथे सीसीटीव्ही असून सुद्धा ती बाई जर असं वागते तर ते खरंच म्हणजे काही बोलूच नाही शकत ह्याच्यावरती. संध्याताई पुन्हा एकदा मुद्दाम, खरं तर तो तुमचा विषय नाहीये तरी पण मी तुम्हाला मुद्दाम विचारतो. तुम्ही म्हणालात की म्हणजे जवळ आहे, नाव मोठं आहे म्हणून ठेवू नका. तुम्ही ते नीट काळजी घेतात का नाही मुलांची, मुलं सुरक्षित आहेत की नाही हे तपासा आणि मग ठेवा. तर मॉनिटरिंग सिस्टीम असायला हवी की जेणेकरून अशा ज्या काही घटना घडतात की ज्याच्यामुळे सर्वांनाच त्रास होतो, सगळ्या पाळणाघर चालवणाऱ्यांवरती एक प्रश्नचिन्ह उभं राहतं. तर ती मॉनिटरिंग सिस्टीम असेल तर हे सगळं जरा थोडंसं सुरळीत होईल असं वाटत नाही आपल्याला? मॉनिटरिंग सिस्टीम असायलाच पाहिजे पण मॉनिटरिंग सिस्टीम कुठल्या लेवलवरती आहे. म्हणजे खरं बघायला गेलं ती पाळणाघराची जी चालक आहे ती सगळ्यात आधी रिस्पॉन्सिबल आहे. मग तिने जर रिस्पॉन्सिबिलिटी नाही दाखवली तर ती पालकांचा विश्वास सुद्धा कसा घेऊ शकते ना. तर मॉनिटरिंग सिस्टीमच्या लेवल्स असायला पाहिजेत. पहिल्यांदा तर ती आया सुद्धा रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे. सच जॉब्स किंवा अशा ठिकाणच्या वेळेला सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी किंवा लहान मुलांबरोबर आपण कसं वागतो हे कुठल्या आईला किंवा कुठल्या बाईला शिकवावं नाही लागत. म्हणजे
असं कधीच खरंच कुणी वागू नाही शकत, तरी पण आपण अशा केसेस ऐकतो. आणि ही मानसिक विकृती आहे किंवा ती बाई एखाद्या वेळेस खूप ओव्हर स्ट्रेस्ड असेल म्हणून ती असं वागली असू शकते. तर आपण ॲज अ प्रिकॉशन म्हणून एवढंच बघू शकतो की आया आणि मुलांमध्ये काय रेशिओ आहे किंवा तिथे व्यवस्थित झोपायची किंवा मुलांना नीट झोपवतात की नाही. आता ती बाई एवढं मारते त्या मुलाला, पण इतर मुलं नुसती झोपून आहेत, म्हणजे कोणालाही जागही आली नाहीये. हे सुद्धा खूप आश्चर्यजनक आहे. संध्याताई, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा रेज केलाय. काल रुचिताताईंनी पण असं म्हटलं होतं की त्या मुलांना काही गुंगीचं औषध वगैरे दिलं का संशय आहे त्यांना, आणि त्याची पण तपासणी चौकशी झाली पाहिजे. तर असं शक्य आहे का हो की अशी मुलं इतकं आरडाओरडा आणि इतकं ते मूल रडतंय, ते बाळ खूप म्हणजे त्याचा आक्रोश खरं तर आपलं काळीज चिरणारा आक्रोश, आणि तरी ती मुलं शेजारी झोपून आहेत, हे शक्य वाटतं तुम्हाला? नाही, तेच आम्ही पण पाळणाघर चालवतो. जरा जरी खुट्ट झालं तरी सगळी मुलं उठून हसायला लागतात आणि खिदळायला लागतात. तर खरं असं वातावरण नसतंच कुठल्या पाळणाघरामध्ये, जी बाई खरंच मनापासून चालवते आहे. आता हे असं बघून इतर उदास पालकांना असंही वाटतं की अरे बापरे, आपण ठेवतो हे बरोबर आहे का नाही. वेळेस आमच्यासारख्या किंवा अनुराधाताई सुद्धा जर चालवत आहेत तर म्हणजे अशा ठिकाणी सुद्धा मुलं सेफ असतात. पण आता ही बाई असं दाखवते तर म्हणजे जनरली आता त्या बाईचा एखाद्या वेळेस इतका धाक असेल की ती मुलं धाकाने झोपून सुद्धा राहिली असतील. पण तुम्हाला संध्याताई असा संशय येतो की असं किती धाक असला तरी झोपून नाहीत राहणार ना मुलं? म्हणजे काहीतरी त्यांना गुंगीचं औषध दिलं आणि त्याच्या असं असू शकतं का? झोपून असं असूही शकतं, पण असं काही सांगता नाही. जसं तुम्ही म्हणता जसं मेडिकल टेस्ट वगैरे किंवा काहीतरी, ती मुलं सुद्धा मोठी वाटतात, ती सुद्धा स्वतःहून सांगू शकतील. हा, बरोबर. आपल्यासोबत आता अभिनेत्री गिरिजा ओक आहेत. गिरिजाताई, तुम्ही आता मुद्दा असा आहे की तुम्ही कालपासून ही दृश्य बघितली असतील आणि खरं तर सर्वांना अस्वस्थ करायला लावणारे ही दृश्य आहेत, आणि आपल्याकडे कुठली अशी सिस्टीमच नाहीये. म्हणजे आपल्याकडे ज्या सिस्टीममध्ये खरं तर खूप मऊ, खूप संवेदनशील लोक पाहिजे, तिथं सगळ्यात कठोर लोक आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आता ही आया जी आहे तिचं काम सगळ्यात संवेदनशील काम आहे. तिथं खरं मऊ मनाची माणसं हवीत. जे पोलिसांचं काम आहे ते संवेदनशीलपणाचं काम आहे. तिथं खरं खूप चांगली लोक हवीत. म्हणजे डॉक्टर्स असतील, ही समाजातल्या अशा काही जागा आहेत आपल्या समाजातल्या की तिथं खूप संवेदनशील माणसांची गरज आहे. आणि याच जागा बरोबर आपल्या याच जागांना कीड लागली की काय असा संशय येतो की ज्या पद्धतीनं रुचिताताईंना 3 दिवस संघर्ष करावा लागला एक FIR फाईल करण्यासाठी. तर काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? असं सरसकट एक साधं उत्तर नाही आहे याला. हा खूप मोठा प्रश्न आहे आणि तुमचं म्हणणं मला 100% पटतंय की या ठिकाणी ते जे काम आहे ते काम करण्यासाठी जो स्किलसेट हवा असतो तो कुठल्याही एज्युकेशनल क्वालिफिकेशननी मिळू शकणारा स्किलसेट नाहीये. त्याला एक वेगळ्या प्रकारची संवेदनशीलता लागते, त्याला एक वेगळ्या प्रकारचा पेशन्स लागतो. ह्याची चाचणी आपण कुठल्याही सर्टिफिकेटावरून किंवा इंटरव्ह्यू वरून करू शकत नाही, ती अनुभवातूनच करावी लागते. मलाही 3 वर्षाचा मुलगा आहे. सुदैवानं माझ्याकडे अशी सिस्टम आहे घरात की मला त्याला कुठे डे केअर मध्ये सोडावं लागत नाही. मला घरी त्याच्यासाठी एक नानी किंवा आया ठेवावी लागते. आणि सुदैवानं तिच्यावर नजर ठेवणारा घरातली व्यक्ती कोणतरी असते. त्यामुळे पण ते जर नसतं तर मलाही कळलं नसतं की नक्की आपण ज्या माणसाकडे आपलं मूल सोपवतोय त्या तो माणूस किंवा ती व्यक्ती हे असं काहीतरी करणार नाही ना ह्याची खात्री कशी करून घ्यायची. कारण ह्यासाठी काही कोर्स नाहीये. म्हणजे आणि कोर्स असला तरी तो केल्याने ती शांत असेल आणि ती पेशंटली मुलांना हँडल करेल ह्याची काही गॅरंटी नाहीये. त्यामुळे हे पूर्णपणे जे सेंटर चालवणाऱ्या बायकांवरच अवलंबून असतं की ते किती काळ या मुलींना ऑब्झर्व करतायत, त्यांना ट्रेन कसं करतायत. किंवा थोड्याशा आता कधी कधी अशी सिच्युएशन होती जी माझ्याच आयुष्यात आता झाली होती की मी सतत प्रवास करते आणि मला घरी एक कबीर बरोबर थांबायला एक मुलगी हवी होती. आणि एक वेळ अशी आली होती की आता कोणीही चालेल पण आता मला एक व्यक्ती हवी आहे. त्यामुळे आपण बॅकग्राऊंड चेक्स करत नाही, आपण व्यवस्थित तिचा अनुभव घेत नाही. मला कुठेतरी ऐकू आलंय की हे 4-5 महिने वर्षभर जुनं सेंटर आहे, डे केअर सेंटर आहे. तर ती मुलगी किती परिचयाची आहे, तिचा काय बॅकग्राऊंड चेक झाला आहे, तिच्या वागणुकीबद्दल कोणाला काय माहित आहे. पण गिरिजाताई हे कसं चेक करणार ना? पण आपल्याकडे मुद्दा असा आहे ना की आता आज करणार कसं चेक, ह्याच्यासाठी काही चाचणी नाहीये किंवा ह्यासाठी काही सायकोलॉजिकल टेस्टही नाहीये. कधी वागणूक बदलू शकते. पण मला असं वाटतं पर्सनली की
आता हेही अर्थात आजच्या काळात शक्य नाहीये, पण किमान मी माझ्या मुलाबद्दल पाळते. मी माझ्या मुलाच्या वयाच्या मुलांबद्दल बोलू शकते. आता ते खूपच लहान बाळ होतं, बिचाऱ्याला बोलताही काही येत नव्हतं, पण कबीर 3 वर्षाचा आहे, तो गोष्टी सांगू शकतो. आणि खूप पेरेंट्स मी असं बघितलंय, मुलगा काहीतरी सांगत असतो किंवा मुलगी काहीतरी सांगत असते आणि अरे तू गप्रे असं करून त्यांना डिसमिस करतात. आणि ह्यामुळे मुलं आपल्याला काय चांगलं वाटतंय काय वाईट वाटतंय हे सांगणं थांबवतात. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला थोडंसं थांबवून सांगतो, कारण असं आहे की या डे केअर सेंटरमध्ये ज्या एका मुलाला ठेवत होत्या, तो घरी गेल्यानंतर सांगायचा त्याच्या आईबाबांना की तिथं मला मारलं जातं, पण त्या मुलाच्या आईने यासाठी दुर्लक्ष केलं की तो खूप नॉटी आहे, तो खूप खोडकर आहे, म्हणून मी लक्ष दिलं नाही, असं ते आज म्हणाले, टीव्हीवरती म्हणाले. हे खूप गंभीर आहे, त्यामुळे तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे. पण अजून एक मुद्दा मला म्हणजे विचारायचा आहे, तो अनुराधाताई, मुद्दा असा आहे की आपल्याकडे RTA नुसार पण शिक्षण हक्क जो कायदा आहे, सेक्शन 11 मध्ये 3 वर्षावरील मुलांची काळजी आणि सुरक्षेची हमी घ्यावी लागते. पण आता सरकारच्या पातळीवरती अशी अवस्था आहे की आज पंकजा मुंडे असं म्हणाल्या की मी सगळ्या पाळणाघरांमध्ये CCTV लावण्याचे आदेश देणार आहे. आदेश देणार आहेत कुणाला? त्यांना माहिती आहे का खरं तर किती पाळणाघरं चालू आहेत, ती कुठं चालू आहेत, ती कुठल्या घरांमध्ये चालू आहेत, कुठल्या खोपट्यांमध्ये चालू आहेत, आणि त्याच्यावरती CCTV लावलेत हे बघणार कोण आहे, त्याची काय यंत्रणा आहे? म्हणजे असलेल्या पोकळ आणि अतिशय भंपक ज्या घोषणा करणारे हे जे लोक आहेत त्या आपल्या सरकारच्या पातळीवरती आहेत, आणि ही सगळ्यात मोठी म्हणजे घृणास्पद आणि अतिशय चीड आणणारी संतापजनक गोष्ट आहे ही. तर ह्याच्यासाठी काही करायचं सोडलं, पण अशा घोषणा करून तुम्ही हे सत्य लपवू नाही शकत आहेत फार दिवस. आपण एक गोष्ट करू शकतो जी काही चांगल्या शाळाच्या पाळणाघरात केलेली आहे की तिथलं जे CCTV आहे ते आईच्या किंवा वडिलांच्या मोबाईलला जोडलेलं आहे, त्यामुळे ते आपल्या कामाच्या जागून सुद्धा निगराणी ठेवू शकतात. हे एक. दुसरी गोष्ट अशी आहे की मुलं, गिरिजाताई म्हणाल्या तसं मुलांशी संवाद असणं हे फार महत्वाचं असतं. अगदी छोटी बाळं सुद्धा सांगतात, आणि रुजुताताईंना मला त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेट करायचंय की त्यांनी आपल्या मुलाला, आता ते खूप लहान आहे, पण मुलांच्या पाठीमागे जेव्हा पालक न्यायासाठी उभे राहतात तेव्हा त्यांना एक नकळत संदेश मिळतो की मला काही दुःख झालं तर पालक माझ्या मागे उभं राहणार आहे, ते पोलिसांना घाबरून किंवा इतर काही कारणांनी पळून जाणार नाहीयेत. तर ही फार मोठी गोष्ट केली आहे. आणि आणखी एक गोष्ट मला गिरिजाताई बोलल्या त्याच्यावरून सांगायचंय की मॅन्डेटरी ट्रेंड स्टाफ ठेवणं हा निदान भाग जरी ज्या घोषणा करण्यापेक्षा केला, तो स्टाफ तपासून घेणं, आणि तसे ट्रेनिंग्स अवेलेबल आहेत, असे कोर्सेस चालतात. आता ह्या ज्या महिला तिथे येतात, ज्या असिस्टंट्स म्हणून वगैरे येतात, जरी मावशी वगैरे म्हटलं, त्या घरी सुद्धा खूप कल्लोळातून कलहातून जात असतात, आणि ते आपल्याही मुलांना बदलून ती आक्रमकता त्यांची तिथे निघत असते, आणि त्याचप्रमाणे ती चिडचिड हाताची त्याच्यावर निघत असते. लोक कोण आहेत आणि त्यांना त्याची काळजी. आपल्यासोबत आता नीलम गोरे आहेत, त्यामुळे त्यांची मानसिकता. नीलमताई, तुम्ही खूप उशिरा जॉईन झालात, पण मला मुद्दाम तुमच्याकडे यायचं. मी राजकारण म्हणून हे असे प्रश्न नाही विचारते आज, कारण आपण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या सगळ्याचा विचार करतोय. कारण आता देशामध्ये 15,80,00,000 अशी मुलं जी 6 वर्षाच्या खाली आहेत, ज्यांना अशा काळजीची आणि ज्यांना सुरक्षेची गरज आहे, त्यातली कित्येक मुलं तर पाळणाघरांमध्ये आहेत आणि कित्येक तर अशीच रस्त्यावरती वाढतायत, कोणी बांधकामाच्या साईट्सवरती वाढतायत. आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. मुद्दा असा आहे की आज पंकजाताईंनी घोषणा केली, मी आधीच प्रश्न आता अनुराधाताईंना विचारत होतो की मी सगळ्या CCTV लावण्याचे आदेश देणार पाळणाघरामध्ये. आपल्याकडे पाळणाघर आहेत किती, कुठं आहेत, त्याच्यावरती लक्ष कोण ठेवणार, ह्याची काही पॉलिसी नसताना अशा पद्धतीच्या घोषणा करणं ही शुद्ध फसवणूक वाटत नाही का तुम्हाला? नाही, एक तर पहिलं म्हणजे 2012ला असाच प्रकार एका दुसऱ्या पाळणाघरात घडला होता. त्यावेळेला सरकारने असं सांगितलं होतं की आम्ही याच्याबद्दलची एक नियमावली तयार करू. आता त्याची काहीच अंमलबजावणी झालेली दिसत नाहीये. दुसरं, बऱ्याचशा शैक्षणिक संस्थांमध्ये जे प्ले ग्रुप आहेत ते त्या शैक्षणिक संस्थांच्या आवारात असतात, पण ते फक्त 20 जणांची तिथे मर्यादा असते. बाकीची पाळणाघर वगैरे जी आहेत ती कम्युनिटी लेवलला आहेत, आणि खरं सांगायचं तर पाळणाघरांची संख्या अत्यल्प आहे. तुम्ही म्हणता ते खरं आहे की रस्त्यावरती किंवा झोपडीमध्ये छोटी मुलं साडीच्या मध्ये बांधलेली आपल्याला दिसून येतात, त्या कामावरती महिलांना मुलांना न्यावं लागतं. याच्यासाठी म्हणून जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट, त्रिकेंद्रीय आर्थिक नियोजन अत्यावश्यक आहे. आणि असं का आपण धरतोय की बाळं सांभाळणं ही फक्त आईची जबाबदारी आहे. खरं सांगायचं तर समाजाचे ते पुढचे नागरिक आहेत, त्यांचा मानवी अधिकार आहे छोट्या बाळांचा सुद्धा, आणि त्यांच्यासाठी म्हणून सरकारने काही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. त्याच्यासाठी अंगणवाड्यांचा कार्यक्रम ग्रामीण आणि शहरात चालतो. पण हा जो प्रश्न आहे तो कनिष्ठ मध्यम वर्ग यांच्यात जास्त आहे, कारण त्यांची मुलं अंगणवाड्यात न जाता खासगी ठिकाणी पाठवली जातात, आणि तिथे स्टँडर्डायझेशनचं प्रमाणीकरण नाहीये, आणि म्हणून नोंद घेणं हा एक
जुजबी किंवा एक प्राथमिक स्वरूपाची किमान ती माहिती आपण करतो आहे. पण खरं तर त्याच्यासाठी एक सक्षमीकरण, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि निधी हे काम सरकारने करायला पाहिजे. मी सभागृहात निश्चितपणे मांडीन. पण मला खरा प्रश्न पडतो, प्रत्येक गोष्ट मुख्यमंत्री करणार का? आमचे महिला बालविकास अधिकारी किंवा महानगरपालिकांच्या बालविकास समित्या ज्या आहेत त्यांनी सुद्धा याच्यात काही सहभाग घेतला पाहिजे असं मला जोडूनच ती पण माहिती, म्हणजे माहिती म्हणून पण आणि प्रश्न म्हणून पण आहे. तो महाराष्ट्रात चाइल्ड ऍक्ट कमिशन आहे, म्हणजे ते कमिशन ते काय करते माहिती नाही. इतकी गंभीर घटना घडल्यानंतर जवळपास 2 दिवस उलटत आहेत. सगळ्या माध्यमांमध्ये आणि समाजामध्ये त्याची चर्चा आहे. तिथं IAS ऑफिसर आहे, IAS ऑफिसर आहे. त्यांनी काय केलं गेल्या 24 तासात माहिती नाही. आपल्या मंत्री मात्र घोषणा करतायत, त्या घोषणेच्या पलीकडे काही करत नाहीत. माझं म्हणणं असं आहे की आपण याच्याबद्दल गंभीर का नाही आहोत, मुद्दा असा आहे नीलमताई. याच्यात मला एक सांगायला पाहिजे, मला पोलिसांनी असं सांगितलं की जे चाइल्ड कमिशनर आहेत त्यांनी एक अधिकारी पाठवून याची सगळी माहिती घेतलेली आहे. आणि स्वतः चाइल्ड कमिशनरची माझी 15 दिवसापूर्वी या बुलढाण्याच्या आश्रमशाळेतल्या मुलींच्या प्रश्नावर बरीचशी तपशीलवार चर्चा झाली होती. आणि त्यांच्याकडून याबद्दलची अपेक्षा ठेवणं अगदी योग्य आहे, कारण त्यांचं ते काम आहे. पण या विषयासाठी अजून निधीची तरतुदी बरोबर मी असं म्हणेन की आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुद्धा त्याच्यात काम करायला पाहिजे. आणि केवळ सरकारी फितीच्या 100 अटी घालण्यापेक्षा चांगली पाळणा घरं चालवणाऱ्या ज्या सामाजिक सेवेतून काम केलेल्या संस्था आहेत त्यांच्या सहभागाने हे नियम जर का झाले तर नीलमताई वेळ संपत आली आहे, म्हणून मी तुमच्याकडे पुन्हा एकदा एक छोटासा प्रश्न आहे की तुम्ही सुरुवातीला असतात तर तुम्ही त्याच्यावरती मला खात्री आहे की तुम्ही खूप त्याच्यावरती तीव्र प्रतिक्रिया दिली असती. रुचिताताईंना अतिशय त्रास, म्हणजे अतिशय मनस्ताप भोगावा लागलाय. गेले 3 दिवस त्यांना FIR करण्यासाठी 3 दिवस लागले. त्याच्यानंतर तिथल्या ऑफिसरनी लिटरली त्यांना हॅरॅश केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्हाला कोणाला तक्रार करायची ते करा, या भाषेत बोललेले आहे. एकतर इतक्या लहान मुलाचा छळ झाल्यानंतर त्याच्या आईशी वागण्याची ही पद्धत नव्हे. गृहराज्यमंत्री शिवसेनेचे आहेत, म्हणून मी तुम्हाला स्पेसिफिकली विचारतोय की त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, त्या संबंधित अधिकाऱ्यावरती ज्याचं नाव आहे सुनील थोपटे, म्हणून तुम्ही काही करणार आहात का? महाराष्ट्र आशेने बघतोय नीलमताई तुमच्याकडे. याच्या संदर्भात मी सांगेन गृहराज्यमंत्री आमचे आहेत, पण मुख्यमंत्री सुद्धा आमचे आहेत. आणि CM आम्ही जे सुचवतो ती प्रत्येक गोष्ट करत असतात, ते ऑनर करतात. तर या भगिनीला जो अनुभव आला तो त्यांनी ABP माझ्याकडे पाठवावा लेखी स्वरूपात. तो माझ्याकडे आला तर जास्त सोपं होतं. कारण असं की शेवटी मीडियावरची CD ऐकून कारवाई होणं हे अजून म्हणजे कमी असतं त्याचं प्रमाण जे आहे ते. तर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला असेल तर निश्चितपणाने आपल्यासोबत रुचिताताई आहेत, नीलमताई रुचिताताई आहेत. रुचिताजी, नीलम जी गोरे शिवसेना की नेता हमारे साथ है अभी, वो बोल रहे हैं कि आपने वो कंप्लेंट की है, किसी जो अफसर थे जिन्होंने आपको हैरेश किया उसकी कंप्लेंट की है सीनियर अफसर के पास? वो सुनना चाहती है आपसे. नहीं, मैंने उनकी कंप्लेंट नहीं की है. बस मैं देखिए उनके भी बच्चे हैं, उन्होंने बताया उनके भी 3 बच्चे हैं. मैं उनके भी फैमिली के लिए कोई प्रॉब्लम नहीं चाहती हूँ. बट मैं ये चाहती हूँ कि मेरे जैसे आम आदमी जब पुलिस के पास जाते हैं तो उनको एक सिंपल FIR या कोई न्याय के लिए इतना स्ट्रगल ना करना पड़े. नीलमताई, मुद्दा असा होता ना की म्हणजे तो इन्चार्ज ऑफिसर ड्युटीवर नाही म्हणून त्यांना दुपारी 2-2:30 पासून रात्री 9-9:30 पर्यंत थांबवलं. त्याच्यानंतर FIR दाखल करायला पहाटेचे 3:30-4 वाजवले. म्हणजे आणि त्याच्या आदल्या दिवशी घटना घडलेली आहे. CCTV फुटेज चेक करायला जाताना पण असाच गोंधळ झाला. म्हणून तुम्हाला मी वेळ संपलेली आहे तरी पण मी तुम्हाला विचारतो की तुम्ही त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, पुन्हा असा प्रकार घडणार नाही महाराष्ट्रात, यासाठी तुम्ही काय करणार आहात? नाही, स्वतःचा फर्स्ट हँड अनुभव मला लेखी आल्याशिवाय मी काही करू शकणार नाही. कृपया तुम्ही समजून घ्या काही गोष्टी. कारण त्यांनी मला तो अधिकार दिल्याशिवाय त्यांच्यासाठी मांडायचा मला त्याच्यात तांत्रिक दृष्ट्या रिप्रेझेंटेशन करणं थोडं अवघड होतं. त्यामुळे माझी विनंती आहे तुमच्या मार्फत की त्यांनी द्यावं. तर त्यांनी किंवा तुमच्याकडे लेखी दिलं तरी चालेल. दुसऱ्या काही केसेसमध्ये तुमच्याकडच्या लेखी आलेल्या गोष्टींच्या आधाराने पण मी केलेलं आहे. पण सतीश माथुर IG आहेत त्यांच्याकडे किंवा हेमंत अग्रवालांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे मी आता पाठपुरावा करीन. केसरकरांकडे सांगेन, तो काही विषय नाहीये. अधिवेशनात सुद्धा मी हा विषय घेईन, त्याच्यात मी त्यांना खात्री देते या संदर्भात. रुचिता जी, नीलम जी ने कहा है कि आपके साथ जो व्यवहार हुआ पुलिस स्टेशन में, पुलिस थाने में 3 दिन, वो लिखित स्वरूप में आप देंगी उनके पास या फिर पुलिस स्टेशन में या सीनियर अफसर के पास, तो वो उसका जायजा लेंगे और उसके खिलाफ जो कार्रवाई होनी चाहिए वो आश्वासित करेंगे की वो कार्रवाई हो. खरं तर आपला वेळ संपलेला आहे आणि हा मुद्दा अतिशय गंभीर आणि अतिशय मोठा विषय आहे. एक और हाँ बोलिए रुचिता जी, बोलिए.
मैं पुलिस मैनेजमेंट से एक और रिक्वेस्ट करना चाहूंगी, हर पुलिस स्टेशन में एस्केलेशन चार्ट लगाना चाहिए कि अगर उसको, जैसे सपोज कल मेरी इंस्पेक्टर इंचार्ज ने मेरी बात नहीं सुनी तो आई वॉज हेल्पलेस कि मुझे किसको कांटेक्ट करना है। वो एस्केलेशन चार्ट अगर मेरे पास होगा, उनका नाम या एक कुछ नंबर होगा जिससे मैं किसी हायर अथॉरिटी को रात के 12 बजे या रात के 3 बजे भी कॉल कर सकती हूँ, या कोई भी जनता जो रात में जा रहा है पुलिस के पास, अगर उसकी बात कंसर्न पुलिस नहीं सुन रही है तो उसके हायर अथॉरिटी से बात करना है। ऐसा कुछ चार्ट पुलिस को लगाना चाहिए हर पुलिस स्टेशन। नक्कीच त्याची दखल नक्की घेतली जाईल अशी अपेक्षा करूयात। आणि हे जे गंभीर गुन्हे किंवा हा जो गंभीर प्रकार घडलेला आहे, असं कुणाच्याही नशिबात, कुठल्याही पालकाच्या नशिबात हे दृश्य पुन्हा येऊ नये आणि अशा गोष्टीसाठी कुणालाही पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा आणि आशा व्यक्त करूयात आणि या चर्चेमध्ये इथंच थांबूयात। तुम्ही पाहत राहा एबीपी।